मताचा किंवा मतदान होऊन गेलं, राजकारण होऊन गेलं, चपलाची माळ घालून या मिरवणुकीमध्ये मिळवत असलेला आमचा तरुण कार्यकर्ता तिप्पा बनसोडे तसेच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सन्मान्य गोविंद भंडारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तेव्हा मी सर्व त्याचबरोबर आमचे लातूर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष युवराजी जोगी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे आमचे तुम्ही आम्ही बघितलं ना कालच्या निवडणुकीत काय काय दिवे लावले। आज कुठे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणारे, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे आज अमित शहा बाबासाहेबांबद्दल बोलतोय आणि हे साले तुम्हाला मत मागाय आले ना, सांगितले की वंचितला मतदान करू नका, तो निवडून येणार नाही, तो फलाना आहे, तो त्याने उभा केलाय, तो त्याच्याकडून काय केलाय, अनेक बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि इथल्या उमेदवाराबद्दल आपल्याला अफवा पसरवल्या आणि बाळासाहेब आंबेडकरांचा तुम्ही माझा अपमान केला नाही तर बाळासाहेब आंबेडकरांचा आणि त्या आंबेडकर घराण्याचा तुम्ही अपमान केलेला आहे हे लक्षात घ्या। आज ते सांगणारे बांडगुळ कुठे आहेत? आज समाजावर अन्याय अत्याचार होताना कोण होतं रस्त्यावर? अरे बाबासाहेब आपल्यासाठी लढले आणि आता बाबासाहेबाच्या नंतर आज बाळासाहेबच तुमच्या आमच्यासाठी आहेत। ही साले हरामखोर महाविकास आघाडीवाले असू द्या किंवा महायुतीवाले असू द्या, फक्त आणि फक्त तुमचा आणि आमचा मताचा वापर करून घेत आहेत। आणि जे राखीव मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत स्वामी नावाचे प्रवीणजी स्वामी, अरे त्यांनी देखील या ठिकाणी आमदार कशामुळे गेले, कुणामुळे गेले याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे, याची जाणीव त्यांनी ठेवलं पाहिजे। अरे एवढा मोठा प्रसंग राज्यात आपल्या बाजूच्या जिल्ह्यात घडतोय, ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण त्या ठिकाणी आमदार म्हणून गेलात, अरे तुम्ही देखील या ठिकाणी निषेध केला पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे का तुम्ही फक्त आता खुर्ची मिळाली तुम्ही तुमच्या आलिशान मजेत चालणार आहात? आपण म्हणायला लागलो की आता ओरिजिनल नाणं ठणका लागलं म्हणलं साहेब, ही ओरिजिनल नाणं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर खऱ्या अर्थाने जर त्यांनी घेऊन जर जायचं असेल तर खऱ्या अर्थाने त्याने देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने केंद्राच्या विरोधात त्यांची भूमिका जाहीर केलं पाहिजे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं पाहिजे, आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे। आणि म्हणून मी या ठिकाणी या मंचाच्या वरून या अशा आमदारांचा देखील मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी वाढत चाललेलं या ठिकाणी भाषण थांबवतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। अमित शहा 6 वर्ष जेल भोगलेला, अरे एखादा 2 दिवस जेलमध्ये जाऊन या, तुम्ही वर्ष त्याच्या घरी जात नाही, कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, कारण तो दोषी आहे। आणि हे दोषी कोण ठरवलंय तर माझ्या आंबेडकरांच्या या संविधानात तो दोषी आहे आणि त्याचा मनात राग धरून त्या अमित शहानी हे स्टेटमेंट दिलेले आहे, लोकसभेत बोललेला आहे। अरे आता तुम्ही देवधर्म करा। अरे भाड्या म्हणतोय, भाड्या कमी शब्द आहे, तुमचा शब्द आहे भाड्या। अरे भाड्या लक्षात ठेव, ज्यावेळेस तू शपथ घेतलास त्यावेळेस तू देवाची कुठल्या शपथ घेतला नाही। आणि एक ऐका, हा जातीनं हिंदू धर्माचा नाही चव्हाण साहेब, हा प्युअर जैन आहे आणि हे जैन धर्मीय हिंदूच्या देवदेवतांना मानत नाही। लक्षात ठेवा, ही विदारिक मानसिकता ज्यांनी त्याच्या तोंडातून तो बोललेलं खरं आहे, परंतु ही मानसिकता दुसऱ्या संघटनेच्या आहे, लक्षात ठेवा। उद्यापासून जर 5 वर्ष रामभाऊ गायकवाड 5 वर्ष जप करतो, राम म्हणतो, हनुमान म्हणतो, सगळेच म्हणतो, मला आमदार करून दाखव। अरे बाबा, प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून खुर्ची मिळत असते, संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो। गुमराह करायचं काम करायचं नाही, तुम्हाला देश चालवायचं तर व्यवस्थित चालवा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर तुम्हाला बुद्धी कमी असलेले लोक, तुला बाबासाहेब म्हणजे काय माहिती करा पडल्या, तू बाबासाहेबांचा अगोदर इतिहास वाच, तुला ऐकती खुर्ची मिळेल, तू हे मिशनचा घोटाळा करून चालल्या, तू हे मिशनचा घोटाळा ऐकती खुर्ची मिळाली आणि तुझ्यासारखी अशी गुंडीच्या या महाराष्ट्रात चलत नाही। आम्ही संविधान वाचणार आहोत,
आम्ही संविधान वाचवणार आहोत म्हणून राजकारणाच्या नेत्याला सुद्धा बदनाम करण्याचं लोकसभेमध्ये प्रयत्न करणारे जे भांडवळ आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, अशा भांडवळाचा आम्ही ते पहिल्यांदा जाहीर निषेध करणार आहे. अशा सर्व ज्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात मतदान केलंय, ज्यांनी लोकशाहीच्या विरोधात मतदान केलंय, ज्यांनी राजकारणाच्या विरोधात मतदान केलंय आणि ज्यांनी राजकारणाच्या विरोधात मतदान करून घेतलंय, अशा सर्वांचा मी इथं जाहीर निषेध करतो. आमदार कुठे आहे? त्यांना खऱ्या अर्थानं रस्त्यावर निषेध करणं गरजेचं होतं. महार मांग ढोल सांबार तर ही सध्या करणारच आहेत. ज्यांनी बाबासाहेब वाचलाय ते तर करणार आहेत. त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं या अशा जातीवादी भांडवलाचा निषेध करणं गरजेचं आहे. इथं कुठला आमदार आला निवडून? असू द्या, मला जातीचं देणं घेणं नाही. बाबांनो, इथं सध्या आम्हाला प्रतिनिधित्व देण्यासाठी कुठेतरी आम्हाला बाबासाहेबांनी राखीव जागा दिल्या होत्या सभागृहामध्ये जाऊन हे समाजाचं कल्याण करतील म्हणून. अशा सुद्धा ठिकाणी हे काँग्रेस स्वातंत्र्यापासून खऱ्या अर्थानं जे बाबासाहेबांचं मत मांडणार नाहीत अशा लोकांना सभागृहामध्ये जाऊ देत नाहीत. लातूरचा देशमुख, सध्या अमित देशमुख यांनी इथं बसवलेला तो आमदार आहे. त्याचं काय चुकत नाही. त्याच्या बापानं बी तेच काम केलंय. त्याच्या बापानं तर कुठून आणला होता? पश्चिम महाराष्ट्रातून खासदार आणून तिथं ठेवला होता. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्याला महार मांग घावर चांभार यांनी त्या लातूर जिल्ह्यातून मतं दिली. तिथला एक बी महार चालला नाही, तिथला एक बी मातंग चालला नाही, तिथला एक बी ढोर चालला नाही. तो कुठला आणतो? पश्चिम महाराष्ट्रातला का? तर इथं राजकारण म्हणजे इथं सत्तेचं दुसरं केंद्र चालू झालं नाही पाहिजे. अशी कपटी धोरण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसने खेळली. तेव्हा तुझ्या जिबीला का हाताला लकवा मारलेला बुटकार आणि अमित शहाच्या तोंडावर मार. महाराष्ट्राच्या आणि धाराशिवची जनता तुझ्या पाठीशी आहे. तर तुझ्या येणाऱ्या 28 मध्ये करेक्ट कार्यक्रम हे दलित लोक मतदानाच्या रूपातून करणार का? ज्यानं आपल्यासाठी लढत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम निवडणुकीत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमची आमची भीती कुणाला बी वाटणार नाही. आताच सांगितले की इथली विधानसभा कशी झाली.